नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे काय, की 12वीचा निकाल कधी लागणार आहे. 12वीचा निकाल हा आपला पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे फर्स्ट वीक ऑफ मे रोजी लागणार आहे. म्हणजे 3 मे पासून तर 10 मे पर्यंत लागण्याचा अंदाज आहे. कोणत्या विद्यार्थ्यांसाठी? फक्त आणि फक्त जे विद्यार्थी आपले कशासाठी आहे, तर 12वी साठी दिलेले आहे. 14,30,000 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा 3 मे ते 15 मे पर्यंत लागू शकतो. आता ही न्यूज मी कुठून घेण्यात आलेली आहे, तर एक्झॅक्ट डेट मला सुद्धा माहीत नाही, तुम्हाला सुद्धा माहीत नाही आणि कोणाला सुद्धा माहीत नाही. अ, आड जे पण 48 अवर्स असेल म्हणजे 48 तास असेल त्याच्या अगोदर एच-एस-सी आपल्याला काय करणार आहे, एच-एस-सी आपल्याला नमूद करणार आहे, की रिझल्ट आलेला आहे किंवा या तारखेला रिझल्ट येणार आहे. 48 तासाच्या अगोदर. ठीक आहे. तर हे गोष्ट तुमच्या लक्षात येणं अत्यंत गरजेची आहे. तर रिझल्ट हा लवकरच पब्लिश होणार आहे तुमचा. तुम्हाला सांगितलं सुद्धा आहे डेट काय आहे 3 मे ते 10 मे. हे कशासाठी आहे? तर 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे एच-एस-सी साठी. आता आपण गोष्ट केली की 10वीचं कसं दादा? तर 10वीचे जे पण एस-एस-सीचे विद्यार्थी आहे, एस-एस-सीच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट कधी लागू शकतो? तर एस-एस-सीचा विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा 15 मे टू 23 मे पर्यंत लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे. विविध चॅनल आणि विविध सोर्सेसनुसार हा आपण डाटा तुमच्यासाठी घेण्यात आलेला आहे. आता हे जेव्हा पण तुमच्यासाठी घेण्यात येणार आहे, म्हणजे जेव्हा पण तुमचा रिझल्ट पब्लिश होईल, त्याच्या 2 दिवस अगोदर तुम्हाला माहिती पडून जाईल, की आज रिझल्ट येणार आहे किंवा उद्या रिझल्ट येणार आहे किंवा परवा रिझल्ट येणार आहे. म्हणजे 48 जे तास असतात त्याच्या अगोदर तुम्हाला बोर्ड जे आहे ते सांगून देतो, की रिझल्ट येणार आहे. तर ही गोष्ट समजणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेची आहे. ठीक आहे. सो आय होप तुम्ही नक्कीच सगळे पास व्हाल आणि चांगल्या मार्काने पास व्हाल. ऑल द बेस्ट. थँक यू.